कृष्ण हरी गजरात आणि ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात या ठिकाणी वारकऱ्यांनी टाळाचा आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण पुरणवडेमध्ये अवघ्या काही वेळापूर्वी जे आहे ते पार पडले। पूर्ण रामकृष्ण हरी गजरात आणि ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात या ठिकाणी वारकऱ्यांनी टाळाचा आणि टाळ पखवाद असेल याचा जो निनाद केला, या निनादात संपूर्ण वातावरण जे आहे ते भक्तिमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। याच ठिकाणी जे आहे ते रिंगण सोहळा जो आहे तो पार पडला आणि हे पाहण्यासाठी जे आहे ते लाखो वारकऱ्यांनी या ठिकाणी गर्दी केली होती। हा रिंगण सोहळा ज्या वारकऱ्यांनी अनुभवला, असेच काही वारकरी सध्या आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे। मावशी कुठून आलात? आम्ही चंदगड तालुका। काय पाहिलं? रिंगण बघितलं का? रिंगण बघितलं की खरं पुरा बघायला नाही, इथे पण बघितलं। काय काय किती वेळा रिंगण पाहिले? आम्ही आता आवतो चलावे एकच पहिल्यांदा झालं। काय वाटलं? काय काय पाहिलं रिंगण? काय घोडे पाहिले माऊलीचे, माऊली रांगोळी घालतली पाहिले, माऊली आलेली पाया पडले, दर्शन झालं। माऊली समाधान वाटलं का सोहळा? आनंद भारी वाटला, आम्हाला आनंद वाटलाय। किती वर्ष आहे वारी? आम्ही 4 वर्ष झाले तर पहिला रिंगण हे बघितलं, आम्ही पहिल्यांदाच पहिल्यांदाच बघितलं रिंगण। बरं आम्हाला चांगलं वाटलं। झालं आता माऊली बघितलं रिंगण? बघितलं 9 वेळा आला मी 9 वेळा। रिंगण किती वेळा पाहिलं? रिंगण 5 वेळा पाहिलं। 5 वेळा पाहिले। काय वाटलं आज रिंगण? आनंद वाटलाय मला, पाहायला मिळालं व्यवस्थित? महिला। तुम्ही कुठून आला? आम्ही चंदगडवरून। सगळे एकत्र आला? हो अच्छा, काय वाटलं रिंगण पाहून? छान वाटलं, माऊली भेटली। माऊली पाहिलं का रिंगण तुम्ही? हो, काय वाटलं? 12 वर्ष झाले मी येथे, प्रत्येक वेळेस रिंगण पाहत असते, तुळस घेऊन येत असते। खूप आनंद वाटतो। रात्रीच्या 2 वाजता आम्ही 2 वाजता रात्रीच्या उठतो आणि आता रिंगण पाहण्यासाठी 10 वाजता इथं आलेलो आहे। आम्ही 10 वाजल्यापासून तर आतापर्यंत रिंगणात होतो। खूप आनंद लुटला। कुठून आलात? आम्ही आळंदी ते पंढरपूर पायी चालतो, परत जाताना परत गाला घेतल्यानंतर घरी जातो। आळंदीची आस आम्हाला 6 महिने आधीच लागलेली असते। माऊली कुठून आलात तुम्ही? बीड जिल्ह्याहून आले माऊली। रिंगण पाहिलं का? रिंगण पाहिलं, असं 5 वर्ष झालं रिंगण पाहते। असं वाटतं कधी माऊलीचा घोडा कसा पुढं शिव निघणार, इतका आनंद वाटतं, अंगावर शहारे उठतात। माऊलीची सोहळा निघायचा असला की असं वाटतं कधी पिशवी भरावा, कधी माऊलीच्या रस्त्याला लागावा, इतका आनंद होतो। सोहळा असं वाटतं कधी संपू नाही, घरचं कधी बघायला असं माऊलीचंच असं बघा वाटतं, इतका आनंद वाटतं माऊलीच्या रस्त्याने। माऊली 4 दिवस राहिलेत पंढरपुरात पोहोचणारे, डोळ्यात पाणी, तुमच्या काय भावना आहे? असं वाटतं सदा मूर्ती समोरी असावी, इतकं सदा माझे डोळे, आनंद संपतच नाही। असं विठ्ठलाची मूर्ती कधी पाहावी असं वाटतं। माऊलीचा सोहळा असा भरभरातून आयुष्यभर हीच संधी माऊलीने द्यावा। परपंचा तर कधी पण करतं माणूस, फक्त 25 दिवस सोहळा करायचा असतो, तेवढे दिवस आपल्या ध्येयाला देवानी द्यावा आणि आपल्याला तेवढी सद्बुद्धी यावा, असा आनंद वाटतो। माऊली पाहिलं का रिंगण? पाहिले की काय वाटलं रिंगण? आनंद वाटतोय। त्यांच्या डोळ्यात पाणी आलं। खरं तर काय प्रेम आहे हे माऊलींप्रती? अंतकरण आईचं आई वडिलाचं अंतकरण असतं। प्रेम हे अंतकरणात आहे, शाब्दिक किती बी सांगा, तोंडाने आपल्या माऊलीचा आनंद कितीही सांगता येत नाही। जेव्हा डोळ्यांनी डोळा भरून बघावा तेव्हा फक्त आपल्या मनालाच आनंद होतो, शब्दाने त्यांचं काहीच आपल्याला सांगता येत नाही। हॅलो, हा कुठेही वादिवाद होणार नाही, झाला की 5 मिनिटात मिटणार। पुढे असे शाब्दिक सुद्धा एक शब्दही कुणाला वाईट शब्दाने बोलत नाही। एवढं माऊलीचं तत्व आहे। आणि जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती गोष्ट आपल्याला 5 किंवा 10 मिनिटात ती गोष्ट मिळणार म्हणजे मिळणार। आणि आपण मनापासून वारी करायची, कुणालाही दुःख द्यायचं ना। आपल्याला जेवढी दुसऱ्यांना मदत करता येईल तेवढी वाटणी मदत करत राहायचं। माऊली कुठून आलात? कमी पडणार नाही। मी बीड जिल्ह्याहून आलोय आहे। अच्छा, पाहिले का? हे पाहिलं का? मी 17 वर्षी वारी माझी चालू आहे। माऊलीचे अनेक चमत्कार मला माझ्या शरीराला जाणवले। यंदाचा चमत्कार असा झाला, इंद्रायणीला इतकं पाणी होतं। इंद्रायणीला किती पाणी होतं तर मी महाराजाला म्हणलो, मी चोपदार आहे दिंडीचा, महाराजाला म्हणलं काही होईल, पण माऊली त्याच रस्त्यांचा ते शासनाचं चाललं होतं हेलिकॉप्टरनी, पण अजिबात नाही। माझी माऊली येतं एका दिवसात तिकडे करून टाकते। रातोरात इंद्रायणीचं पाणी संपलं आणि आमच्या वारकऱ्याला प्रस्थान करायला आनंदाने प्रस्थान झालं आणि आनंदाने त्याच इंद्रायणीच्या पुलावून आम्ही पड्याला निघलो। याच्यापेक्षा माऊलीचा चमत्कार अजून काय असावा? त्या योगाने अशी आम्हाला अन्नदाते झाले, जागोजाग आम्हाला इतकं सुद्धा कुठं कमी पडत नाही। घ्यावं माऊली पाणी, घ्यावं माऊली। 17 वर्षाच्या अनुभवापेक्षा जास्त पाणी वाटप आहे असं मला 17 वर्ष। आणि मी
इतकं सुद्धा खात नाही. माझे 800 लोक आहेत दिंडीमध्ये, सगळ्याला जेवल्याशी मी कधीही जेवत नाही. आणि जर मी पावले खायला लागलो आळंदीच्या एका बोराला अजून पुढे जाऊन देत नाही. म्हणजे हे माझं नाही, हे माझं सगळं माऊलीचं आहे. मी काहीच करीत नाही, मी एक निमित्त आहे. आणि माऊली माझ्याकडून करून घेते. अशीच माऊलीनी मला बऱ्याच दिवस संधी द्यावा ही माऊलीच्या चरणी मी नमस्कार करून मी संपली. तुम्हाला एकंदरीतच जर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी जो सोहळा पार पडला तो अनेक भाविकांनी जो आहे तो याची देही याची डोळा या ठिकाणी अनुभवला. आणि त्यांचा जो आनंद उत्सव आहे, जो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे तो आपण पाहतोय. या ठिकाणी ज्या माऊली आहेत या ठिकाणी बसलेल्या आहेत, ज्या ठिकाणी हा सोहळा जो आहे तो पार पडला. घोड्यांच्या टाफांची जी माती आहे ती आपल्या कपाळी लावून या ठिकाणी या माऊल्या जो आहेत आनंद व्यक्त करतात. माऊली कुठून आलं? आळंदीहून. काय वाटतंय? रिंगण बघितले, आनंद झाले? रिंगण बघितलं, सगळे फुगड्या खेळला, तुळस घेऊन चालले. 10 वर्ष झालं वारी केली. रिंगण पाहिलं का? पाहिलं की काय वाटलं? त्याच मातीवर आज तुम्ही बसताय जिथं घोडा. चांगलं वाटलं ना, आनंद घेतला देवाचा, पांडुरंगाचा, माऊलीचा. 4 दिवसात आता पंढरपूरला पोहोचायचंय. नेमक्या भावना काय आहेत? आता जवळ आलाय प्रवास. जवळ आलंय, पांडुरंगाला जायचं, दर्शन घ्यायचं आणि घरी जायचं. जर आपण हा संपूर्ण सोहळा जर पाहिला तर अतिशय आनंदमय सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय. आणि जे भाविक आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद जो आहे तो त्यांच्या डोळ्यात येणाऱ्या आनंदाश्रूतून आपला पाहायला मिळतोय. आणि यासाठी जे आहे ते असंख्य वारकरी या ठिकाणी गर्दी करतात. आणि हा संपूर्ण सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी प्रत्यक्ष या ठिकाणी येतात. खरं तर आज पहिलं या ठिकाणी जे रिंगण होतं, गोल रिंगणचं ते पार पडलंय पुरणवडेमध्ये. उद्या देखील अशा प्रकारचं रिंगण असणार आहे. अजून 2 रिंगणं अशा स्वरूपाची बाकी आहेत. मात्र ह्या पहिल्या रिंगणाचा जो आनंद उत्सव आहे, जो उत्साह आहे आणि त्या माऊलींच्या डोळ्यातले ते आनंद अश्रू आपल्याला पाहायला मिळतात. तेच सांगून जातात की हा सोहळा किती भव्यतेचा आहे, किती दिव्यतेचा आहे. कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, सोलापूर.